ठीक आहे, मी तुझ्या एका पेजमध्ये सांगून देतो, मग बाकीच्यांचं सगळ्यांचं तसंच सेम असेल. हो. ऍक्सेस दे. हे सेशन जॉईन करत चला. जरी अँग्युलरचं असलं ना तरी कसं होतं, माहीत पडतं मार्केटमध्ये काय सुरू आहे काय नाही. प्रत्येक जण आपापला एक्सपिरियन्स शेअर करतो. ओके. सर एम्प्लॉय मध्ये एम्प्लॉय एम्प्लॉई, गेट ऑल एम्प्लॉई. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की एकच मिनिट. क्लिक नाही करू शकतो. वरच्या फाईल पूर्ण क्लोज कर. राईट क्लिक क्लोज ऑल. हा, राईट क्लिक कर ना. राईट क्लिक क्लोज ऑल. वरच्या एखाद्या फाईलवर क्लिक करायचं. राईट क्लिक क्लोज ऑल. सेव्ह ऑल, सेव्ह करून टाक. जे काही असेल ते सेव्ह होईल. सेव्ह. ठीक आहे. आता आपल्याला करायचं आहे की आपल्याकडे एम्प्लॉईचे दोन कंपोनंट आहे, लिस्ट आणि ऍडचा फॉर्म. सगळ्या पेजेसमध्ये आपले तसेच दोन कंपोनंट असणार आहे. लिस्टमध्ये, लिस्टवाल्या कंपोनंटमध्ये आपल्याकडे वरती एक बटन असणार आहे. बटनवर क्लिक केलं की आपण ऍड कंपोनंटवर रिडायरेक्ट होतो. तेव्हा काहीच प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा आपण एडिट करू तर एडिटच्या क्लिकवर पण आपल्याला ऍडच्या कंपोनंटवरती रिडायरेक्ट करायचं, पण सोबत आपल्याला आयडी पण पाठवायचे. ओके. सर रेकॉर्डिंग. केली आहे ना? हो. ओके केली. ओके. सो आपल्याला राऊट चेंज करायचा आहे. पहिला आपला राऊट तसा पाहिजे. आता हा गेट ऑल एम्प्लॉयचा राऊट केला, त्याच्यानंतर एम्प्लॉय हा राऊट केला तू, राईट? हा कसा राऊट हो. आहे? हा आपला गेट ऑल एम्प्लॉयचा राऊट साधा आहे. स्पेलिंग हो. मिस्टेक नका करू. ओके. आणि हो. हा काय आपला ऍड एम्प्लॉयचा. आता गेट ऑल एम्प्लॉय मध्ये जेव्हा आपण रिडायरेक्ट करतोय आपली ऍडची बटन ऑन नेव्हिगेट 0 पाठवताय तू. आणि हा फंक्शन बघूया आता. नाही ना, आता जेव्हा तू ऍडच्या पेजवर चालला तेव्हा तू अच्छा ओके, तू आयडी पाठवलीच आहे तिथून. सो हा फंक्शन जेव्हा तू इथनं कॉल करत आहे तेव्हा तू 0 पाठवत आहे. म्हणजे जेव्हा ऍड न्यू करत आहे तेव्हा तू 0 पाठवत आहे. ओके. सेव्ह करूया. रे रे टॅप मध्ये ना ओपन. कुठं गेलं रे? रे. आता समजा मी ऍड न्यू वर क्लिक केलं, अनडिफाईन का बरं येते? तेच 0 यायला तर. पाहिजे ना. हो. मग डिबग नाही करत का तुम्ही? डिबग करायचं प्रत्येक जागी. जसं तू ह्या फंक्शनवर कॉल करत आहे, राईट? यस. ते डिबग करायचं काय येत आहे. हा, बघ आता तिथून काय पाठवत आहे तू. बाकीचेही बघा किती बेसिक मिस्टेक आहे. हा फंक्शन कॉल केला, या फंक्शन कॉल करताना काय पाठवत आहे तू? 0 0. स्ट्रिंग व्हॅल्यू. ओके. आता इथं तू, इथं काय येणार आहे तुझ्याकडे? 0 स्ट्रिंग मध्ये. 0.empid असं काही असेल का? डॉट केव्हा चालतं? डॉट केव्हा चालतं? ऑब्जेक्ट मध्ये. ऑब्जेक्ट ना. मग इकडून तू स्ट्रिंग पाठवताय, स्ट्रिंग मधून डॉटनी डाटा उचलू शकेल का? नाही. मग इथे अजून कोड लिही ना की इफ डेटा इज इक्वल टू 0 असेल तर. बरोबर. हो. हिस्ट्री डॉट. असं साधं साधं तर आहे. तुम्ही डिबगच नाही करणार तर त्रास होईल ना. तर इथे काय पाठवशील? 0. 0. आणि एल्स मध्ये तुझा कोड. बरोबर. हो. ओके. चेक करूया आता. आता समजा मी ऍड एम्प्लॉयवर क्लिक केलं तर बघ आला. हो. ओके. आता समजा 0 असेल तर तुझा हा नवीन फॉर्म काम करेल जसाच्या तसा. बरोबर आहे. आता बॅक जाऊया. आता समजा मी एडिटवर क्लिक करतोय, डिबग लावलाय आपण. नाही. गेट ऑल एम्प्लॉई काय आहे कंपोनंटचं नाव? गेट ऑन. एम्प्लॉई गेट ऑल एम्प्लॉई. स्पेलिंग मिस्टेक कशी काय करू शकता तुम्ही? एम्प्लॉईचं स्पेलिंग काय असतं? अशा नका स्पेलिंग मिस्टेक करू ना. किती ऑब्विस आहे. ठीक आहे. आता समजा मी एडिटवर क्लिक करतोय तर
याची जे काही आयडी आहे, पहिली गोष्ट ह्या आयडी दाखवायची नाही, ठीक आहे. 465 आयडी आहे. समजा मी एडिटवर क्लिक करतोय, कॉल नाही केला फंक्शन. नाही. ठीक आहे. आता हाच फंक्शन आपल्याला काय करायचं आहे, एडिटवर कॉल करायचं आहे. सो आपले एडिटचे बटन ऑन क्लिक राउंड ब्रॅकेट, ठीक आहे. याला काय पास करायचं आपल्याला, आयटम पास कर पूर्ण, कारण तिथं कोड कसा लिहिला, आयटम डॉट आयडी हे करतो ना. तर हो. म्हणून समजा तू इथून डायरेक्ट आयडी पाठवली तर मग तिकडे अजून कोड बिघडेल, तिथून आपण ऑब्जेक्ट मधून रीड करतोय, तर असंच असू देऊया. ठीक आहे. आता समजा मी एडिटवर क्लिक केलं तर इकडे आला आणि इथे आता डेटामध्ये पूर्ण ऑब्जेक्ट आला. तो आता डेटा इक्वल टू 0 आहे का, तर एल्स मध्ये जाणार. एल्स मध्ये आपण काय पास करतोय, डेटा डॉट ईएमपी आयडी, करेक्ट. आता हो. समजा मी कंटिन्यू केलं तर माझं रिडायरेक्ट व्हायला पाहिजे. हे अर्धच काम झालं. आपण काय केलं, एडिटच्या बटनच्या क्लिकवर फक्त आपल्या एडिटच्या फॉर्मवर रिडायरेक्ट केलं विथ आयडी. पण आता काय करावं लागेल, ह्या पेजच्या लोडवर जी काही आयडी असेल त्याचा डेटा इथे प्लॉट करावा लागेल. हो. नॉर्मल आपल्या सिनॅरोमध्ये काय व्हायचं, तिकडून डेटा भेटायचा आपल्याला, फंक्शनमध्येच पूर्ण डेटा भेटायचा, तो आपण स्टेटमध्ये स्टोअर करायचो. पण आता हे काय, पेजच दुसरा आहे, तर इथे तर आपल्याकडे डेटा आहे नाही, राईट. सो इथे काय करायचं, आपल्याकडे एपीआय असेल आता एम्प्लॉयची, गेट एम्प्लॉय बाय आयडी. हां, त्याला आयडी पास करायची, दॅट्स इट. आणि ती आपल्या स्टेटमध्ये स्टोअर करायची. कुठे आहे, वर वर गेट गेट. एम्प्लॉय बाय एम्प्लॉय आयडी. आता जसं 465 आयडी होती, 465 आला डेटा. हो. सो हा एपीआय कॉल तुला काय करायचा आहे, यूज इफेक्ट मध्ये टाकायचा आहे. फक्त तुला काय करायचं आहे, हा जो क्वेरी पॅरामीटर मध्ये जी आयडी आहे ही रीड करावं लागेल, तीच तेव्हा तू एपीआय ला पाठवशील ना. तर ती रीड करण्यासाठी आपण यूज परम हुकचा यूज केला होता. तुम्ही टॉपिक प्रॅक्टिसच नाही करत, ऍटलीस्ट लक्षात तर ठेवा. कोड नाही लक्षात आला ठीक आहे, यूज परम नाही का हो. करतो आपण, कॉन्स्टंट परम डेटा इज इक्वल टू यूज परम, बरोबर की नाही. हो. आणि याच्यात काय येईल, आपल्याला पूर्ण डेटा येईल. आता आपल्या पॅरामीटरचं नाव काय आहे, राऊट मध्ये बघायचं, ईएमपी आय डी. सो परम डॉट ईएमपी आय डी, परम मध्ये डेटा कसा भेटतो आपल्याला, ऑब्जेक्टच्या फॉर्मॅटमध्ये. सो परम डॉट ईएमपी आय डी. आता तुला अजून एक फंक्शन कॉल करावं लागेल पेज लोडवरचा. सो आता मी सध्या कॉपी पेस्ट करतोय. आपला एपीआय कॉल घ्यायचा, एपीआय कॉल बघ हा आहे, राईट. याला हो. कॉपी करायचं, दॅट विल बी आवर गेट एपीआय. पोस्टच्या जागी गेट करूया, ऑब्जेक्ट नको आपल्याला. आणि ह्या आयडीच्या जागी आपल्याला काय लागेल, आयडी लागेल. सो आयडी कशात आहे आपली, परम डेटामध्ये ना. सो याच्यानंतर प्लस परम डेटा डॉट आपल्या पॅरामीटरचं नाव, ईएमपी आयडी. ईएमपी आय डी. ओके, याला नाव देऊन द्या गेट ईएमपी डेटा बाय आय डी. आणि हा फंक्शन केव्हा कॉल करायचा, यूज इफेक्ट मध्ये, पेज लोड झाल्यानंतर. ओके, म्हणजे जसं पेज लोड झाला तसं तो एपीआय कॉल करशील, आणि जो एपीआयचा डेटा असेल तो कुठे स्टोअर करायचा आहे तुला, या स्टेटमध्ये. सेट न्यू एमपी, सेट न्यू एमपी res डॉट डेटा डॉट डेटा, बरोबर. आणि फॉर्मला व्हॅल्यू बाइंड केलाय तू, व्हॅल्यू केलाय, चेक करूया आता एरर सर. RES काय झालं, रिझल्ट. रिझल्ट. रिझल्ट होतो का. हो. ब्रेक होत आहे, काय म्हणतोय, ईएमपी आय डीच्या जागी ब्रेक होत आहेत. आता बहुतेक आपला यूज इफेक्ट पहिलेच कॉल होतोय आणि त्याच्यानंतर हे
हे होतंय आपला. बघूया इथे डिबगर लावून आता. परम डेटा बहुतेक अनडिफाईन आहे. नाही आहे तर सही. आहे. मग कुठे ब्रेक होते? डबल कॉल झाला काय? इथे आलो, डेटा आहे. ठीक आहे, डबल तर होणारच. वेट, कोणत्या लाईनवर ब्रेक झाला? एपीआय कॉल तर झाला, डेटा पण आला. 233. अच्छा, HTML मध्ये ब्रेक झालाय ड्रॉपडाऊनवर. हे काढून टाक ना, हे नको करू म्हटलं हा तर मी. ते सध्या कमेंट करून ठेवतो खालचा, जो तू फॉर लूप लावून वगैरे जे काही केलं असेल ना, जो मल्टिपल वाला डेटा आहे ना, तो सध्या नाही करायचा आहे. कुठे गेलं? त्यांच्या खाली. हेच होतं ना. हो. हे काढून टाक सध्या. हे मल्टिपल इन्फॉर्मेशन असणार आहे, तू ॲज अ सिंगल बाइंड केली अशी नाही राहील. एकच मिनिट. कंटिन्यू. ठीक आहे, जो डेटा आला आपण तो असाइन करतोय. आला. हो. झालं, हेच तर होतं काय. ओके, बघा बाकीचे परत एकदा मी सांगतोय. आता आपल्याला करायचं काय होतं, की आपले प्रत्येक पेजेस, आपल्या प्रोजेक्टमधले प्रत्येक पेजेस कसे आहे, एका, एकच मिनिट. आपल्याकडे दोन कंपोनंट आहे. एका कंपोनंटमध्ये आपण फक्त टेबलमध्ये डेटा दाखवत आहोत. ओके, आणि ऍड जर न्यू ऍडवर जर क्लिक केलं तर माझा हा, आता हे एपीआय कॉल गेला नाही पाहिजे. समजा 0 असेल तर एपीआय कॉल गेला पाहिजे का आपला? नाही. राईट, तर तो चेक लावून टाकशील. सो ऍडमध्ये हा आपला प्रॉपरली काम करेल. पण एडिटच्या केसमध्ये समजा मी एडिटवर क्लिक केलं, जसं आता हा करण मानेला एडिट करतोय, याला समजा एडिट केलं मी, तर माझा ह्या पेजवर येणार, पण अलॉंग विथ आय डी याला, आणि जी आय डी आहे त्याचा रेकॉर्ड बरोबर मी ओपन केला. सो यासाठी आपल्याला दुसरा एपीआय कॉल पण करावा लागतो पेज लोडवर. तर त्यासाठी मी हा आत्ता पूर्ण कोड सांगितला. ओके, आता पहिले याच्यात अजून काय चेक करायचं आहे. समजा 0 असेल तर तो गेट एम्प्लॉय बाय एम्प्लॉय आयडी वाला कॉल नाही गेला पाहिजे. त्याच्यानंतर समजा ऍड फॉर्म आहे तर तुझी ऍड एम्प्लॉयची बटन दिसली पाहिजे. अपडेट आहे तरच अपडेटची दिसली पाहिजे. आता ऍडची बटन दाखवायची की अपडेटची बटन दाखवायची, हे कशावरून ठरवणार? हम्म, अरे एम्प्लॉय आयडी ना. एम्प्लॉय आयडी समजा 0 आहे म्हणजे तू नवीन रेकॉर्ड क्रिएट करतोय. एम्प्लॉय आयडी समजा अपार्ट फ्रॉम 0 आहे म्हणजे तू अपडेट मोडमध्ये आहे ना. कंडिशनल रेंडरिंग नाही करशील का? बरोबर. हाईड आणि शो कसं करतो आपण रिॲक्ट मध्ये? हो. कंडिशनल रेंडरिंग नाही करे. तुम्ही करून नाही पाहत यार. कोणालाच नाही आठवत आहे का? मला का बरं सांगायला लावताय तुम्ही हे? कंडिशनल रेंडरिंग झालाय ना आपला. आपल्या ऑब्जेक्टमध्ये समजा एम्प्लॉय आयडी 0 आहे तर आपली सेव्हची बटन दाखवायची. दाखवा. एम्प्लॉय. आपल्याकडे दोन बटन आहे, राईट. सो इथे कर्ली ब्रॅकेट लिहायचं, एम्प्लॉय आय डी डॉट आय डी इक्वल टू 0 असेल म्हणजे काय आहे आपलं? सेव्हचा पार्ट आहे. सो आपली हा डिव पूर्ण लोड करा. ॲज इट इज कॉपी पेस्ट होईल, फक्त कंडिशन चेक होईल, नॉट इक्वल टू 0. इक्वल टू. मग हेच तर विचारतो, तुम्ही बोलत सुद्धा नाही. कर, कॉपी पेस्ट करते तिथे आतमध्ये.
केलं का? स्क्रीन स्टक झाली. 1 मिनिट असं नेटवर्क लॉस झालं. आलं का? ठीक आहे. सिद्धांत, कावेरी, हर्षला, सायली, साधना, सगळ्यांच्या पेजेसमध्ये तुम्हाला हे सेम गोष्ट करायची आहे. ओके. हां सर. फक्त तुमच्या URL चेंज होईल, बाकी काही नाही. पण अप्रोच हाच असेल. सो तुमचे राऊट सुद्धा राऊट विथ पॅरामीटर करा, जे ऍडवाले कंपोनंट आहे ना त्याचे राऊट. सॉरी, शुभम ज्योती यूट्यूब से हो आप? शुभम ज्योति नागार्जुन. सोशल वेब चला का? ठीक आहे, त्याचं नेट गेलं वाटतं बहुतेक. ठीक आहे, तो कोड पुश करेल तो. मी रेकॉर्डिंग शेअर करतो. जसं मी केलं तसं तुम्हाला बाकीच्या तुमच्या प्रत्येकाच्या कंपोनंटमध्ये करावं लागेल. ओके. अजून तुमच्यापैकी कोणाला काही डाऊट आहे? सर हा. ते ईडीडीची API ना, ते सर्व्हिस मध्ये घेतलं तर? हा, API कॉलचे फंक्शन सगळे सर्व्हिसमध्येच ठेवायचे आहे. त्यांनी ते तसं सर तुम्ही आता फॉर्म मध्ये घेतला ना, म्हणून विचारलं. नाही, ते त्यांनी तसं करून ठेवलं होतं ना, म्हणून मी तिथल्या तिथं केलं. हां. आपले सर्व API कॉलचे फंक्शन्स कुठे जातील? सर्व्हिसमध्येच. आणि मग तो सर्व्हिस मधला फंक्शन आपण कंपोनंट मध्ये कॉल करू. हां सर. ओके. हां. हर्षला, सायली, काही डाऊट आहे? नो सर. कुठपर्यंत आलाय प्रोजेक्ट तुमचा टास्क? उद्या. ऍड क्लायंटचे येत नाही सर. ओके, ठीक आहे. सुशील जॉईन होत आहे. ठीक आहे, समजलं ना सुशील आता? हो सर. ओके. आता होतंय बरोबर? चेक करून घ्या. ऍडच्या बटनच्या वेळेस ऍड दिसली पाहिजे. अपडेटच्या बटनवर अपडेट दिसतं का चेक कर एकदा. सेव्ह ऑल बाकी होतं. नाही, सेव्ह ऑल कर. दोन्ही बटन का बरं दिसत आहे? चेक कर. रिफ्रेश कर एकदा. समजा बॅक जा आणि ऍडवाला फॉर्म ओपन कर. ऍडचे बटन दाब. तू इनिशियलाइज कशाने केलाय? एम्प्लॉय ID इनिशियली काय आहे? इनिशियली 0च असून बघ, स्ट्रिंग मध्ये ठेवलाय की इंटिजर मध्ये ठेवलाय? तर एम्प्लॉय ID बघ, इनिशियल काय केलंय त्याच्यानुसार कंडिशन लाव. तिकडे समजा स्ट्रिंग सोबत लावलं असेल तर स्ट्रिंग सोबत कम्पेअर कर. एक्सपांड कर. ID. हा, ऑब्जेक्ट 0च तर ठेवलाय. ट्रिपल इक्वल टू सोबत कम्पेअर कर. जा खाली एकदम, ट्रिपल इक्वल टू टाक. एम्प्लॉय ID इज इक्वल टू 0, नॉट इक्वल टू 0. चेक कर आता. नाही सर,
एरर दाखवतंय 301. अरे ऑलरेडी होतं ना, खाली थोडी द्यायचं होतं. नॉट सोबत 3 इक्वल टू थोडी टाकतो, नॉट सोबत 2च ना. सेव्ह करा आणि चेक करा आता. का बरं दिसत आहेत म्हणजे दोन्ही? ऍक्सेस दे मला. याला प्रिंट करून बघूया याच्यात काय येतं. हे 0 आहे. मग कर्ली ब्रॅकेट सर चुकलं का कुठे? ते बटनच्या जागी. अरे असं थोडी लिहितो यार मी. हा, हे अँड करतो ना. हो अँड मी ऍट अ टाइम 3 टेक्नॉलॉजीवर काम करतो, तुम्ही नाही करत. तुम्ही तर सांगा कोड चुकला होता ना. मी इफेल सारखं लिहिलं ते. असं करतो ना आपण. हा काय असा कोड आहे ना तो अँड. लक्ष ठेवा ना रे यार. तुम्हाला हे माझ्यापेक्षा जास्त लक्षात राहिलं पाहिजे. मी सिंटॅक्स विसरू शकतो. ओके. ऍड EMP. आणि इथे एक बटन पण देऊ देशील बॅक जायसाठी. एडिट जर केलं तर तरी एडिट. हां अपडेट आता आली. ओके. सो तो 0चा चेक लावून टाक. 0 असेल तर तुझा गेट एम्प्लॉयवाला काल नाही गेला पाहिजे. ऍडच्या केसमध्ये जो जातोय ना API कॉल, हा हो. API कॉल नाही गेला पाहिजे. ओके. चला मीटिंग पाहिजे तुम्हाला? मीटिंग चालू ठेवू का?